गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। बायको ही सदरा इस्त्री का नाही केला? सदरा इस्त्री का नाही केला? मला काय तेवढंच काम आहे का हो? मग तुला काय घरी काम असतं तेव्हा? मला काय घरातल्या कामात तुम्ही बाई बाई ठेवली का काय? दुसरं काय 2 भाकरी करायच्या आणि 2 कालवण करायच्या, दुसरं काय करायचे अजून? करता का मग 2 भाकरी तुम्ही? माझं काय चाललं तेव्हा मला सरपंचाचा फोन आला ना, असल्या कपडे जाऊ मी गावात। अहो बोलायला सोपं, एक दिवस थांबा तुम्ही घरी, घरची कामं करा बरं। नाही सरपंचाचा फोन आलाय, ती सप्ताह बसवायचा मला आणि फोन येऊ नाहीतर आमदाराचा येऊ, तुम्ही कुठं जायचं नाही अजिबात। कीर्तनाचा नंबर आहे माझ्याकडे। नंबर असलं मग काय, जर फोनवर मी द्यायचं सरपंचाला नंबर? नाही ना, मी आलो गावात न जाऊन। तुम्ही उमराच्या बाहेर पायतर ठेवा बरं, बघते तुमच्याकडे। घरात थांबायचं, घरातली सगळी कामं करायची तुम्ही। लोक तोडायची भाषा करते तू तर। अहो तुम्ही किती टाइमने बोलताय, घरात काय काम आहे, 2 तर भाकरी करायच्यात, करून बघा ना मग 2च भाकरी आज तुम्ही। काय ना, मी आलो गावात न जाऊन। जायचं नाही सांगितलं तुम्हाला एकदा? बरं नाही जात, राहिलं जायचं। सरपंचाचं काम आहे, नामक्याचं काम आहे, तमक्याचं काम आहे, मग आता गाव गाड सांभाळायचं म्हणजे सुखाचं नाही। मग एक दिवस घरचं गाडं सांभाळा तुम्ही, कसं वाटतंय गार गार बघा। आपण 2 भाकरी करायसाठी एवढं कालवा बाई ठेवा, दुनिया करा तयारी करा तुमचं। अहो सप्त्याचं काम आहे ना, मग करा ना सरपंच, तुमच्या अजून काय अडतंय वे? पण गावात बैठक बसली तेवढ्यासाठी अख्खं गाव बोलू का घरात? इथं घरातली काम आहेत म्हणायचं मला बिडे, बायको माझ्यात आराम करणारे, नाही तर मी जाते त्या बैठकी मिटिंगला। तू काय डोक्या बिका पडली काय? माझ्याशिवाय तिथं काम होणार आहे तेव्हा? मी डोक्या पडले, तुम्ही कशा पडले होते? अहो तुम्ही म्हणताय तुमच्याशिवाय काम होत नाही, आणि घरातली कामं माझ्याशिवाय होतात का? मग कोण करायचं दुसरं? आता तू म्हणलं तुला काय काम असतं? तुला काय फक्त 2 भाकरी 2 कालवण करायचे, दुसरं काय करायचं? करा ना तुम्ही आजच्या दिवस। तुम्हाला वाटतं बघा मी काय काम धंदा करत नाही, मला काय तुम्ही पलंग बिलंग टाकलाय का काय घरात? हा देवरा एक आणून ठेवलाय, त्या देवऱ्या मांडून माझी पूजा करता तुम्ही? काय बोलताय? अहो उचलायची जितकी लावायची टाळ्याला तुम्ही, आणि तुम्ही बाहेरच जा, तुमच्या नाही नरडीचा घोट घेतला तर तिथून पुढे माझं बी नाव बदलून ठेवा तुम्ही। हा घेशील की नरडीचा घोट? फुकाटची जी उचलायची ती लावायची टाळ्याला। मला कुठे तुझ्या मामावर पाय तर टाकून बघा, नाही तुमचं पाय तोडलं तर तिथनं पुढे नाही नरड तुमचं उडून लावलं तर बघा बरं, नावच बदलून ठेवा तुम्ही। नाही बाई तुझ्या नादी लागत, बस तू घरात। हा बसा, बघा माझ्यावरची सगळी कामं करायची तुम्ही, मी बसायचं। बसू नका, ही शर्ट लगेच इस्त्री करून घ्या। हा करे तुझं तुझं तू कर। मग बोलायला कसं येतं? मग बोलावं तसं तोलावं माणसानी। ए जा बाई, का नको तोंडाला लागू, जा काम करायची। हा जात मध्ये सगळी कामं करायचं माझी तुम्ही आज। बोलायला टेंडन येतं बायकोला। पोहे डिश आणा, पोहे द्या मला डिश मध्ये। बरं आई झालंय माझं, जाऊ का? मी चाललोय मित्राच्या तिथं लय मोठा कार्यक्रम आहे, कीर्तन भजन 1 नंबर कार्यक्रम आहे, चाललोय कार्यक्रमाला। अरे माझा आहे, तू प्रत्येक वेळेला काय करतो माहित आहे का? नुसता येऊन माणसाला अशीच फुल ताप देतो, ह्याला बोंबलत फिरायचा असताय जया, म्हणून काय तरी आपल्याला सांगतो। भजन कीर्तन करायला चाललाय तुम्ही? मोबाईल आहे की तुमच्याकडे? आपलं घरीच बसायचं आणि बघत बसायचं, ते भजन कीर्तन करायचं घरी, कशाला जायचंय आपल्याला बाहेर? अगं पण आतापर्यंत आहे का कधी भजनाला आणि कीर्तनाला? कधीच नवं घालतीस सवं, काय बी सांगतोय का नाही? अगं काय बी नाही। तो म्हणला जया, तुला माहिती आहे ना, तो दोस्त काय मला म्हणला माहितीये का? लय मोठा कीर्तनकार येणार आहे काय, त्याच्यामुळे म्हणला तू बघाय, म्हणून मी चाललोय रे बघाय। तर तुम्हाला का आपलं दुसरंच काहीतरी डोक्यात तुमचे? अरे सागर तू काय बी सांगतो बाबा असाच, आणि दुसरा कोण नसणार आहे तुला
सांग का कोण असल तो रॉकी असल, अर्जुन दादा असल आणि तो निंबर असल. तुमच्या तिघांशिवाय नाही. ढवळे शेजारी बांधला पावला वाण नाही, गुण त्यांचाच लागलाय तुला. बर आई जाऊ का मी कीर्तनाला? तुला एकदा सांगते, अजिबात तू बाहेर जायचं नाही. तुला लईच कीर्तन करू वाटलंय ना, हिथं बस तळकुटात राहतून दिवसा घरात. आई म्हणतात ती बरोबर आहे, घरीच करा कीर्तन. बघ घरी तर घरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सांगा ना राया कशी दिसते, सांगा ना मी. असलं कपडे वापरू घालवा येणार आहे का तिथं? हो रे, कुठं कुठं पोवायला तमाशा आहे माहित नाही काय? टांग टेंग टेंग टेंग. अरे ही दोघं बी माकडच्या गाठ पडली सकाळी. कोण मेंबर ती आपला सागर सांगितलं त्यांना तमाशा नादिक आणला घ्याव हे ना मेंबर न. नाही म्हणलं आपल्याला वेळ नाही काम काय म्हणलं पहिला कुठला तमाशा असं तर तू दाखवला आणि आता नाटक करताय म्हणलं मेंबर. नाही म्हणला कसं असतंय जरा पहिला वेगळं होतं आता वेगळं. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आली. हे तमाशाच्या पुढे असते ग्रामपंचायत काय लागा म्हणलं काय चालेल आहे आम्हाला माहित आहे. म्हणलं बरं ठीक आहे काहीतरी प्लॅन करतो म्हणला आणि गेला माझ्यापासून अजून येतोय. किती वाजल्या बघितलं का? हा सागरचं काय झालं? सागरच्या घरी मी बी गेलो होतो सांगायला. गेलता होय? मग काय मग आता ते तमाशाचं नाव सांगितलं. हा आता ती घरची त्याच्या घरी तमाशात लाव. दोघांना गपचिप सांगितलं. हा, असं स्पेशल म्हण, हा, स्पेशल गपचिप सांगितलं. म्हणलं तमाशा आहे बाबा, तमाशा बघायला जाऊ. तर म्हणली आम्हाला काय घरची येऊ द्यायची नाही. ती काढल्या भावना पसल्या तुझ्या मला कळलं की काहीतरी 100% काहीतरी गुताडले असतील कशात तर. ऐक काम करू चल जाऊ घरी. काय घरी गेल्याशिवाय कळायचं नाही आपल्याला. फक्त कीर्तन नाही लक्षात राहू दे. तिथं बोलतायचे त्या ताई देखत आणि त्या मेंबर देखत की बाबा आम्ही इकडे चाललोय म्हणून कीर्तन. हा जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, ऐक की. जय जय राम अरे, कृष्ण बस बस हरी. बस बस की शांत बस की. माझ्याकडे बघ की डोळे उघड. कीर्तन कर म्हणलं म्हणून कीर्तनाला लोक जातात का नाही? आवडीने कीर्तन बघायला पुढं बसतात. अरे तुझं हे ऐकून आमच्या पर कानाचं धड बसलं की आम्ही उठून गेलो तरी तुझं कीर्तनच चाललंय वय. जय जय राम आता कृष्ण ग. हरी, जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सागर ए सागर जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बघितलं का? ह्याला म्हणायचं कीर्तनाचं अभंगाचं येड कसलं आहे. खरं काय रॉकी काय तुम्ही दोघं काय विचारताय? ह्याला सांगितलंय काय? सरपंचानं पाठवलंय आम्हाला कीर्तन ठरवायचंय त्यासाठी. ह्याच्या जवळ काय आहे? तुम्ही आहेत की दोघं? न आता मेन कमिटी मध्ये ही आहे. ह्याच्याशिवाय पान हवेल का? लय कीर्तनाचा मोठा कार्यक्रम आहे. नाही नाही असलं तरी मी नाही लावणार. बघा गाड्या बघा आता आम्ही तर आलोय बाबा न्यायला. आम्हाला काय सरपंचानं सांगितलंय पण आता पोरग एवढं कीर्तन करतय ताई म्हणल्यावर मग मी सांगितलं त्याला बाहेर जाऊ नको, हिथंच कीर्तन भजन करत बसा. त्याने भोंगाच लावला एवढा मोठा. होय मग काय काय बाबा होय आपल्याला सांगितलंय ती करतोय आम्ही. मग काय सांगू सरपंचाला? काय नाही सरपंचाला सांगायचं त्याला पाठवत नाही त्याची आई आणि मी लावणारच नाही त्याला. कसं मग आता मी काय म्हणतोय ताई बोलते. चांगलं कीर्तनाचं काम आहे. कीर्तन ठरवायला जायचंय म्हणून येऊ द्या म्हणतोय. अरे तुला जायचंच आहे का? मला सांग. नाही नाही द्यायचं मला. अरे हातात टाळण पोटात काढ कशाला? नाही मी पाठवत त्याला. हे बघ, आपल्याला सरपंचानं सांगितलं तर जाऊन सांगा निरोप घरी दिलाय. आता ह्यांची आई नको म्हणती तर आपण काय करणार आहे? चालतंय येऊ का मग? हा हा जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. कसं वाटतंय? होय अगं तुला काय वाटलं पाहिजे? मेंबर आहे गावचा मेंबर. मग काय झालं? त्याला मेंबर काळजी करायला लावली होय तो. गावचा मेंबर आहे मग गिळायला लागत नाही वे घरात. गिळायला लागते पण कपून बी आणतोय ना मी.
मग तुम्हाला कसं वाटतं मी घरात बसती पलंग टाकलाय मला मग आजच्या दिवस करून बघा कसं वाटतंय तुम्हाला. अगं पण कालून भाकरीच बनवायच्या तू मोका तू आजला का माझा तमाशाच लावला या. पण असला कसला पांढऱ्या शिबीत बटाटा केलाय तुम्ही. आता यात तुला चटणी दिसली का ही दिसली का अहो, पण असलं जनावर तरी खतल घातला केलाय तुम्ही हा. मी केलाय तसलं केलाय ना तसलं खायचं आता. मेंबर मेंबर आता अयो काय हे बायको झाला काय तुम्ही घरात. अहो मायरावनं ती बटाटा कसा करायचा ही शिकून नव्हती आली म्हणून मी बटाटा शिकवत होतो. सारे काय राव स्वयंपाक बी तुम्हाला नीट करता येत नाही ना उगा आमच्या मेंबरला बोलत राहताय. राव कसली मोठी मोठी पद आहेत त्यांच्याकडे माहित आहे का. मग काय करायचं बरं? गप्पस महत्वाचं माझं राहिलं का मग तू काय सांगायला लागलाय हा, काय सरपंचानं मला लावलं होतं. हा सरपंचानं लय महत्वाचं काम सांगितलंय मला. काय असं मोठं काम आहे की गावामध्ये आपल्या कीर्तन कार्यक्रम ठेवायचे ते 5-6 दिवस मोठं मोठं कीर्तनाचा कार्यक्रम इतकं भारी तुम्हाला बी करमणुकी. मग त्याचं काय पण आता ठरविला ह्यांना न्यायचंच की. हा ठरवतच मी हा, हा, हा. ह्यांना कुठं नाही ह्यांना लय घरातली काम आहेत ह्यांना कुठं न्यायचं नाही तुम्ही. होय नाही नेऊन काय करता. बाबा का तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का आम्ही कधी. हा. होय सरपंचानं जे आम्हाला सांगायला सांगितलं ते सांगायला आधी पण माझ्या पाठवायचं का नाही. हा? माझ्या नवऱ्याला कुठं लावणार नाही मी तुमच्यावर. मला काय जेवढं सांगत काय सांगायचे. बरं का कळलं का अर्जुन दादा तुम्हाला. मला काय मी सरपंचाला तसं हा सांगितलं सांगा तसं. त्यांच्या मंडळीने लावलंच नाही. नेंबरची बायको पाठवत नाही म्हणायचं नेंबरला लय घरातली काम आहेत. चला राहू द्या आम्हाला काय करवत नाही ना मेंबर शिवाय. हा आणि हे असलं गावात बाबा टाळायचं काम आहे का नाही. मग बाय माणूस असून पलंगावर बसून गड्याला करायला फार बटाटा करत लावलंय. होती. होय असं असतंय काय माणूस असून मग काय नवऱ्याला गिळायला लागत नाही बे. पण बायचं काम बाईनच करावं ना. गाड्याला कशाला हा का तुमच्या संसारात काय आम्हाला आग वाटायची का काय ठेवा. आम्हाला वाटतं कसं आमच्या शेजारची घर आहे ती सुखाने संसार राहावा. बर हे असलं तुम्ही स्वयंपाक करणं नाही पटलं आपल्याला. बटाट्याचं चला काम बाबा, करतो. चल. हो, जा जा नका काय बी कळाशी घेऊन येत जाऊ नवऱ्याला घुलवून न्यायला. काय आता झालं गावात तमाशा आता काय झालं झालं? मनासारखं. काय झालं गावात तमाशा. मग मी आलो ती सप्त्याचं बघून तेवढं. हा 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 अजिबात तुम्ही हालायचं सुद्धा नाही कुठं बघा. ते बटाटा केलाय अजून वरण भात लावायचं ते लावून घ्या आता कुकर लगेच. कुठलं पाहिजे ना का नवऱ्याला काम सांगायची. सगळं पटतं नवऱ्याला पटतं बाहेर चाळ करायला बायकोला काय होतंय पटायला. घ्या करून. जीवनाचा तमाशा केला पण माझा. मी केलं की तमाशा दिसतोय तुम्ही करा त्याचं काय नाही चांगलं. कुठलं माझं. जय जय राम कृष्ण. बस झालं कीर्तन तुमचं सकाळपासून चाललंय. बस झालं म्हणलं की ऐका या नका काय. जय ऐक की किराणा घेऊन येते हो यादी चालवली पिशवी येते किराणा घेऊन. आई हा तू नको जाऊ मी जातो की किराणा आणाय. का रे बाबा तुझं काय खरं नाही मला नाही खरं वाटत काय तुझं. सभ्य झाल्यात सकाळपासून चांगलं सभ्यपणाने वागतात. जाऊन द्या त्यांना ती म्हणतात ना जाऊन किराणा घेऊन येतो तर जाऊन द्या. ऐक जया मी लावते पण तुझ्या विश्वासावर जर तो नाही आता किराणा घेऊन घरी आला तर मग तू हाय मी हाय सांगितलं नाही म्हणते परत. हा हा चालतंय. हो जया तुझ्या विश्वासाला मी त्याची जबाबदारी घेणार नाही कारण मला त्याचं ना वाटतच नाही की तो घरी किराणा घेऊन येईल म्हणून. लय गरीबाने बघा की ह्यांचा चेहरा कसा झालाय गरीबावानी. ते आणत्याल की आणत्याल किराणा घेऊन येत्याल माझ्या विश्वास ठेवा आणत्याल. लय की गरीब झालाय दिसतय गुंगायचं शेंग आहे त्यांना म्हशीची तुम्हाला काय माहित आहे. अगं रानात जाऊन येतो मी लगेच. का ती जनावर सुटल्यात फिरती. मग त्या जनावरांचं काय तुम्हाला रानात जायचं का माहितीये का ना आज कुठं चाललाय. ती सरपंचाच्या गाड्याचा फोन आलता की त्यांच्या अख्खे सरपंचाचं वाटोळ केलंय कडवाळाचं. मग सरपंच बघून घेईन की तुमच्या वाचून काय राहिलंय वे ती. अगं आपल्या बांधाशी बांधायला का त्यांचा सरपंचाचा ना आपला मग ती पटक्यास लवकर जाऊन येतो की लगेच जाऊन. अहो पण सरपंच बघून घेईन आपल्या रानात आल्यावर आपण जाऊ बघायला. वाटोळ झाल्यावर जाते का बघाय तिथं. आपण सरपंचाने एवढा मोठा गाडी ठेवलाय की तुमच्या वाचून राहिलंय वे ती. पण आपल्या रानाचं आपण संरक्षण करायचं का कुणा करायचं दुसऱ्याने. बरं चला आपण दोघं जाऊ मग. नको अगं तिथं बैल सुटल्या तर मोक्यात मारलं बिरलं तर मोक्यात मला नाही ना दुसरं कोण. एवढं काळजी का तुम्हाला माझी. मग माझा जीव काही प्राण आहे तू. अगं बाई आजलेच प्रेम होतो चाललंय या दिवस ते कुठं उगावलाय. अगं मग आता रोज प्रेम करतो तरी तुला दिसत नाही. दिसतंय की. बरं येऊ का जाऊन लगेच तुम्ही जाऊन. बरं जा पण लवकर या. हा तू लगेच जाऊन. हा रॉकी मला तर नाही वाटत बाबा हे दोघं येतील म्हणून. येते तू नको टेन्शन घेऊ.
आपण हिंट तर दिली त्यांना. काय तिला काय आपण निघाले म्हणल्यावर हात असतात वेळेला का. कटून जीव गेला. सागर किती हुशार लागा, बरोबर काय तर पान काढणार. मेंबर तर काय अक्कला का गाव वाडा चालवतोय. आता ते बी कटाळा ती बघून बघूनच घड्याळाकडे. ह्या बा नाव काढूच तर सागर आला. या खरंच ठोक निंबर बी आलं. मेंबर का असं भेट आले. काय झालं का बिघाडलं का? काय असं असं केलं हा दमच निघाला घरात. वाटलं तुम्हाला. बसा 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 कसं केलं हा. असं असं केलं हा. घरात दमच निघाला. बसा म्हणलं का नाही. अरे ही 2 खोंड आपल्यातलीच आहे ती. तमाशा म्हणल्यावर का असं डकचिक डकचिक म्हणल्यावर का ही थांबणार आहे ती होय. बरं ती जाऊ दे. कुठे जाणार आहे? ए आता जर सांगितलं तर नाव सांगितलं मजा राहील का बघायची. बरं, कुठं? आम्हाला माहित आहे कोण येणार आहे काय येणार आहे. नुसतं पोवायला. हा आवरा पड्डीस चला. वेळ घालवू नका निघायचं पड्डीशी काय. अरे सगळं खरं झालं बाबा. का कसं येऊ आमच्या कॅमेराच आहे सीसीटीव्ही कॅमेरा. हाय बघितलं घरी आल्या हो मी. आता तुम्ही डोकं चालवा बाबा काय होय. आम्ही सांगितलंय आम्ही एक बघितलं थोडं. मेले भारी माझं डोकं लावले आता. काय तुला पटन का? बोल की. कर ना दाखवत जाऊ दे नंतर बोलू. ऐक की ती जाऊ दे माझं हो काय करायचं असेल ते मला सांग. प्लॅन कर. काय ऐक की काय झालंय माहितीये का? आय मला म्हणते तुमच्या तिघा बरं दिसायचंच नाही. बघितलं म्हणजे आपल्यावर हा म्हणजे तुमच्या आम्ही तुमचं बरं करावं म्हणजे आमचा जीव तुमच्यावर दोघावर. अरे आपली दोस्ती काय एवढी कमकुवत आहे का तवा? आपली दोस्ती कशी घट्ट आहे. पण काय विषय आहे हा गेलं तर चौघाने जायचं. ती बी नाही मला तर कोणाच जायचं नाही. हा नाही तर तुम्ही दोघं बी नाही. मग दोस्ती अशी पाहिजे. आम्ही कशाला तुम्हाला सांगायला आलो असतो. थांबा 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 काय तर डोक्याने वापरायला पाहिजे. हा कुणालाच कळणार नाही. अरे एकच नंबर. आवडला आपल्या तुला डोक्याला फक्त काय डोकं वापरायचं. एक नंबर. कामाला चला. बरं ऐक आम्ही उरकून आपल्या ठेप्या येतो पटकन उरक. आपला पॉइंट माहित आहे तिथला. तिथंच की या कानाचं त्या कानाला झालं नाही पाहिजे. हो ऐ, कुणालाच काय कळणार नाही. आबळ आमच्या यायचं तुमच्या नाही यायचं. नाही आम्ही आहे तू चल लागा कामात. हे पुढं ऐक की एक नंबर हा. ए, वाव डोकं. बरं झालं रॉकी ते डोकं चालवलं ते. लगा आपण तसल्या बाबतीत लगा लय तरबेज माणूस लगा. नाही खरं डोकं मग? डोकं. हा, चल, गप्प. चल त्या पोटला जाऊ थांब. स्वतः येताल पटकन होईल. अर्जुन हा? कस काय जागा बघ की. लोकेशनचं नादच करायचा नाही. इकडे परत त्या साईडला हे, आतमध्ये कोण सुद्धा येत नाही. पाखराचा सुद्धा आवाज नाही. माणूस तरी एक बी फिरकत नाही. पण ते जाऊन ती पै कधी यायची. फक्त टायमिंग दिलंय त्यांना पटकन आवरून या म्हणलं होतं. आली आली आली, आली. कार्यक्रम एकदा चालू झाल्यावर परत काय उपयोग आहे. ही पटकेनी एकच नंबर. ए तुम्ही काय आणलं बघू. मी आणले माझ्या पद्धती. या पटकन. जाऊ बसा. हा, आणि हे बघा ए टिकल्या आणल्यात ना. टिकले बिकले सगळं आणले. टिकल्या लावायला इसरायचं नाही अजिबात. हा हा चल, एका साईडला धर. पटकेनी हा कर कुठं वर करला का शिरत काय का मार गाठी घेत. हा चल ओके. फिर 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 नुसता फिर फिर मी फिरवतो. इकडं फिरला का उलटा. हा बास घे पदर. लका साड्या नीट घालायची लका माहिती नाही तुला. हे हातात धर. काय करतोय तू. टिकले होय ना. या सांगी हा पास इकडे घे. हा हा. एकच नंबर. वैष्णवी बघ ना काय चाललंय. बघा ते नवलच आहे. कोण करू हिरो. सागर मेंबर बी दिसतोय. रॉकी आणि ती कोण आहे. अर्जुन दादा दिसतोय. साड्या नेसून करतात काही. हो पप्पा तुम्हाला काय करायचंय हो? का? आपण ज्या कामासाठी आलो ती करा. आपलीच माणसं आहेत ना ग. ते जाऊ दे चला घरी.
नाही जायचं नाही तिथे द्यायचं. बरं चल मग चल 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 अगं आशा ऐक की सागरला म्हणला मी किराणा आणायला चालली होती होय. मला म्हणला मी जातो आणि इकडं पिशवी आणि मी जायला नको म्हणती हाय का ग त्याचा अजून तपास असाच हातावर तुरी देतो आणि चालायला लागतो. अहो ताई कुठे गेलते तुम्ही? अग सागरला हुडकती आमचे नंबर दिसले का तुम्हाला? बघ आता सागरच मला त्याला हुडकाय चालली सागर नाही दिसला नेंबर नाही दिसला मला. अहो नेंबर बी सकाळी गेले कुठं की सरपंचाच्या रानात काय कुठं बुरा शिरल्यात काय शिरल्यात म्हणून बघा गिन्यान गेल्यावर आणि मी सकाळपासून हुडकते त्यांना. मग चल की आपण हुडको ह्यांना. चला चला. अयो ताई ते अर्जुन दादा ते रॉकी भाऊजी त्यांच्याबरोबर ते कोण आहे बाया? काय माहित बाया कोण आहेत. कोण आहे काय? चला बरं बघू. चल चल चला चला. कार्यक्रम चालू आहे. ऐक की चेहऱ्यांची कोंबडी बाराण्याचा मसाला नको करू बाबा मला लय बेह वाटतंय. अरे मी आहे की तू कशाला टेन्शन घेतोय अंगठी ना आईला कळली अहो. नाही आलं कळत आई आली मी जातोय. घेऊ नको मी आहे काय काय अरे रॉकी ते आमचा दिसला का गिन्यान गेल्यानं कुठे गेलाय ते त्यालाच की शोधते मी. सागर सागर नाही आम्हाला काय तेवढीच काय माहिती होय अर्जुन दादा ते आमचा नंबर दिसला का तुम्हाला? आम्ही कशाला नेंबरच्या ह्याच्यातलं आपल्यात पडतोय. हा असं आम्हाला पडलंय कामात जायचे आम्हाला हा आणि हे कोण आहे? अयो ओळख नाही कोण आहे कोण एक आहे का हे अंगाला कोण आहे? ही कोण आहे बायको आहे माझी बायको मुंबईला होती हा आणि ती कस काय आली मग अचानक? पाठच आली ती पाठ तिच्या स्वप्नात ही आपली ती देवी आली मग मग म्हणली मला काय असं माहिती मला दर्शनच घ्यायचंय म्हणली मग रात्रीत आली पण एवढं का बुरका घेतलाय? मग तिचं व्रत आहे जोपर्यंत असमायचं चेहरा बघत नाही तोपर्यंत अजिबात पदर काढणार नाही म्हणली आणि ही ही कोण आहे लकवा भरलेली कोंबडी? माझी मंडळी आहे आणि तुमची मंडळी का होती इथं? निघून गेली होती बरेच दिवस आता पडली आजारी मग अरे दवाखान्यासाठी. हा हिला बी माहित आहे मला हिला बी काय झालं निम्या रात्रीचा हिला बी लकवा भरलाय त्याच्यामुळे म्हणली असमायचं दर्शन घेतलं की लकवा कायमचं जाईल म्हणून आली दर्शनाला बरं तुम्हाला सारा गावाच्या बायकांचं माहिती हिरा लकवा भरला. काय मेंबर येऊन बाय गिन्यान गेल्यावर डोक्यावर पडल्याने बोलू नका नशी बोलतावर रॉकी भाऊजी तुम्ही? कशी बोलता कसं बोलता आमच्या बायको बद्दल बोलतोय आम्ही हा लागायचं बायका आहे ती नवस करून बोलवून आणल्यात बायका आम्ही होय एवढी बायको का केली तुम्ही उठावानी? काय आम्ही कशी काय करणार तुला काय घेऊन देत आहे तुम्हाला काय करायचं आम्ही काय का करणार ए चला पाया पडा चला अहो पण त्यांची तोंड दाखवली असते तर नाही नाही जोपर्यंत दर्शन घेत नाही तोपर्यंत तोंड दाखवणार ए चला लकवा भरलाय का काय करायचं का काय माहिती? चला. चला. असाच रोज दिवस पाहिजे. डान्स 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 बीस मस्त पैकी टेन्शनच नाही बुवा कशाचं काय कसा आला गुरा हाणून हाणून टेन्शनच आली. होय मग हा रातभर तुम्ही घरी आला नाही अगं काय लयच गुरांनी ताप दिलाय काय सांगू तुला. काय केलं मरणाचं गुरांनी? सगळं लय नासाडी केली काय? लय मरणाची नासाडी झाली या. होय मग हा काय रात्री गुरं काय टिकली लावून आणते काय धुमाकूळ घालाय रानात? ही टिकली हा तुझी टिकली ही अहो काय बोलताय पंचाटवाने तुम्ही? आता तुझी टिकली हाता डोक्याला यायची नाही तर कशी होईन. मी काय टिकलेला होते तुझी का काय तुम्हाला? आता शर्ट लागली असेल एखादी ती एखादी लागली असेल डोक्याला. डायरेक्ट बरोबर कपाळावर कशी लागली? हा अहो किती येडं बनवताय तुम्हाला. लाका ती गुरांनी एक तर त्रास दिला आता घरी आल्यावर तू त्रास देते का कवर त्रास देतात तुम्ही सगळीच. गुरं होती का कुठली सटवी होती? सटवीचा संबंध तरी आहे का गुरं हाणायला मी होतो ती रॉकी होता सागर होता. त्यांचं नका सांगू आपलं बघा आधी काय. तुम्ही अहो किती वेळा मला किती वेळा झालं येड्यात काढायचं? हा अगं पण ती चौघ बी होती. 4-5 वेळा म्हणलं जाऊ दे आई बापाच्या नावासाठी राहिली मी तुमच्यासाठी पण तुमचा हिस्सा कायमच चालू आहे तुम्ही. आता तुझी टिकली नाही तर नाही काय माझी टिकली. तू सागरची इथं चल काय असेल ती खरं खोटं करू सगळी माझ्या बरोबर होते आम्ही काय चौघ सांगायचं सगळं. तिथं जायचंय आपल्याच नाणं खोटं काय लोकांच्या जायचंय दारात? अगं पण चौघ आम्ही सगळं होतो गुरं हाणत होतो आम्ही. रातभर गुरं हाणत होता वय. मग बांधावच बसून होतो मी. अहो तुमच्यासारखा असला बावळट माणूस बघितला नाही कुठं मी. काय अगं बोलते का एवढं कष्ट करून यायचं माणसानी आणि असं बोलणं खायचं का काय पटलं पाहिजे. तुम्ही काय सांगू नका मला राहायचं नाही मला तुमच्या संग नांदायचं बी नाही आता. बघ राहा नाही तर नको राहू पण आधी खरं खोटं कर आणि सागरकडे चल पटक्यास. नाही म्हणायचं सागरकडे. तू चल नाही सागरकडे चल त्याशिवाय काय म्हणतात ते चला. हा चल. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण सागर. हरी. ऐक की तू आता घरात हाय अजून बी तू रामकृष्ण हरीच कसं तुझं चाललंय बाबा? अगं आय त्या महाराजांनी काय कीर्तन सांगितलं ती माझ्या अजून कानात मनात गुणगुणतय त्यांचे शब्द त्यांचं वाक्य म्हणून माझ्या डोक्यातनं जायना.
अरे बरं झालं, मला तर वाटलं बाया सागर गेलाय, पण चांगल्याच कामासाठी गेला तू. म्हणजे तुला वळण लागलं चांगलं कीर्तन भजनाचं, हाय का नाही? ऐक की, किती वाजता तू घरी आला? काय सांगवाय, इतका मंत्रमुग्ध झालो. कीर्तन सांगत होतो महाराज, आणि त्यांच्या ह्याच्यात किती वाजले, 4 वाजून गेलेले बी मला कळलं नाही. पण लय भारी वाटत होतं बघ त्यांचं ते शब्द, जणू काय अमृतवाणी शब्द होत त्यांचं. बरं झालं बाबा, तू चांगल्या वळणाला लागला. मला वाटत नव्हतं की तू बाबा असा चांगला कीर्तनन भजनन ऐकाय जाशील म्हणून. पण खरंच चांगलं, मला हीच वाटत होतं की तू चांगलाच मार्ग धरावा. पण तिथं कीर्तनात ते महाराजांनी कपाळाला बुक्का का टिकली लावतात र? बुकाच की लावणार आहे. होय, मग बुक्याचा कलर काळा असतो का लाल असतो? काय बोलते का माहित नसल्यावानी, मुलांनी म्हातारी झाली का वयाने म्हातारी झाली ती. तुला माहित नाही होय बुक्याचा कलर काळा असतो? ही काळाच आहे की कलर. टिकली आहे, टिकली दिसते का? सवत आली काय मला तुम्ही? कुणाची टिकली आहे? सांगा मला. अगं थांब, नको काय कालवा करू. मग ही टिकली कशी आली ह्यांच्याकडे? अगं काय, अरे काय झालं असेल माहितीये का, ही माझी नाही. महाराजांनी अंधारात लावाय गेल्यावर टिकली लागली काय जणू त्यांच्या हाताला. असं कसं महाराज लावू शकतील? अगं, ही महाराजाच्या भांड्यात असेल टिकली, ते बुका लावताना लागली असेल. काय काय कसं बोलताय? तुम्ही सवत आली का काय? काय ए, कोण मेलेवानी नको कालवा करूच. तुलाच गप्पच नाही तर नको कशाला कालवा करते बिन घेणे देण्याची का? हा कस काय? ए बोल की आता, काय मुका झाला काय? दात खिळ बसली काय तुझी? होय बरं ऐकाय, आता तुला सांगतो काय सांग झालं. सांग. आणि मी मेंबर रॉकी अर्जुन दादा, तुला नाही होय म्हणलं कीर्तनाला जायचं. हा पण ऐका, मला काय करायचं नाही, हा. खोटं नाही बोल. आम्ही गेलतो तमाशाला चौघ. आम्हाला तू तमाशाला जाऊ देत नव्हती म्हणून ती नव्हती आली. दोघं म्हणत होती तेव्हा ती सांगत होती तमाशाला जायचंय, कीर्तनाचं नाव आणि तमाशाला जायचं, तू जाऊ देत नव्हती. मग आम्ही आयडिया काय केली, रॉकी मला म्हणला असं असं कर, आम्ही तुला सांगतो, दोघांना तुमच्या 2 साड्या घेऊन या आणि टिकल्या घेऊन या आणि आपण जाऊ. मग तुम्ही भेटला तेव्हा आम्हीच होतो की. तरीच माझ्या डोक्यात आलत, म्हणलं हे दोघं दिसतात बर का, आणि रॉकी ना अर्जुन दादा ही चौघ जे आहेत, तवाच मला डाऊट आला होता. पण तिथे असं तोंडबिंड झाकून घेतलं होतं ना, त्यामुळं मला काही कळलं नाही. अजो तो मेंबर बी आल्यात आणि प्रियताई बी आल्यात. एकदा तुझं काय असेल ते क्लिअर करतो. नको नको केलंय अक्षरशः मला. चला की बघू की. हा ताई, हा ये बाई ये. का ग? चल की आता 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 काय शिरा येणार काय मध्ये? ये ये इथं ये, इथं ये, बस इथं. होय हा हा. सागर भाऊजी रात्री कुठं होतं? कीर्तनाला. कीर्तनाला होतं होय? हा. आणि आमचा मुंगा तोंडा नवरा काय म्हणतोय? होय जय वहिनी, ही दोघं वाटतं गुरं वळायला गेलती. एक म्हणतंय गुरं वळायला, एक म्हणतंय कीर्तनाला. कीर्तनाला चाललोय म्हणून. अरे नीट सांग की, आपण गुरं किती मारले तर? मारले हाणल्यात मारल्यात नाही हाणल्यात. मेंबर आता खरंच बोलून टाका. काय हो का, कसं आहे माहितीये का, माझं तेच झालं, तुमचं ते. वहिनी आता सांगतो, आम्ही 4 जण होतो. कोण कोण? रॉकी, मी, अर्जुन दादा आणि मेंबर. तमाशा आलता बाहेरी शेजारच्या गावात. हा काय तर आता तुम्ही हे म्हणत होता तुम्ही ह्यांना जाऊ द्याय ना घराच्या बाहेर. हा. तमाशाला तर जायचं होतं, मला बी हे जाऊ द्यायनात बाहेर. आम्ही काय केलं, कीर्तन म्हणलो तरी बी तुम्ही बाहेर सोडा ना. मग काय केलं, रॉकीनं अर्जुन दादाने आम्हाला आयडिया दिली भेटल्यावर. म्हणले असं असं करा, साडी घालून या. काय हो का, आमच्याकडनं खरंच चुकलं. आम्ही साडी घालून कीर्तनाला नव्हतो गेलो, तमाशा बघायला गेलो. तुम्हाला भेटलो तेव्हा आम्ही 4च होतो. भाऊजी किती विश्वास आहे तुमच्यावर माझा. हा हाय की वहिनी. मग तुम्ही पांघरून तर नाही करत माझ्या नवऱ्याला? हो का वहिनी, तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. आम्ही तमाशाला गेलतो आहोत. नाही नाही, काय नाही गैरसमज. तुम्ही इतकं खोटं बोलताना तुमच्या उलसात सुद्धा विश्वास राहिला नाही बघा आमचा.
या की सरपंच अयो आता तर सगळ्या गावातच झाली वाटतं बोंबा बोंब. कशाची? कुठं तोंड दाखवाय जागा ठेवली का नाही काय माहिती. अहो काय सांगायचंय सरपंच तुम्हाला. तमाशा बघायला गेलती ही साड्या नेसून. कुठे गेली नव्हती, तमाशालाच गेली होती. बघा कुठे गेलतो, तमाशालाच गेलतो. तुम्हाला बी वहिनी माझा विश्वास नाही वय. आणि कसं आहे, तमाशा ही कलाच आहे, त्यांना बघू द्या. आणि ह्या चौघांची दोस्ती इतकी फिट आहे की ती कधी तुटणार नाही. कुत्र्याचं शिपूट जसं कसं नळीत घालून नाही तर कशात घालून सरळ होत नाही, तशी ह्यांना किती तुम्ही आडवं लावा काय करा तुटणार नाही. यांची दोस्ती कायम टिकणार. आला लक्षात? म्हणजे त्यांना काय म्हणायचं, आम्हाला किती तुम्ही बांधा दापा दडपा कुठं कोंडून ठेवा तरी आमची दोस्ती तुटायची नाही. तुटायची नाही.